नमस्कार नमस्कार सुवेळकर ग्रामस्थ मंडळी, त्याचबरोबर सुवेळीचे बाहेर राहणारी मंडळी आहे, जे मुंबई, पुणे, वसई, विरार व इतरत्र कोण आहे त्यांना सर्वांना माझा सप्रेम नमस्कार, जय मल्हार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येण्याचं कारणच आहे की आपल्याला सर्वांनाच माहित आहे की आपल्या सर्वांचा आवडता उत्सव, ज्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो, असा उत्सव लवकरच सुरू होत आहे। आणि हा उत्सवाचा दिवस आहे, पहिला दिवस आहे तो म्हणजे मंगळवार 4 नोव्हेंबर। 4 नोव्हेंबरला या ठिकाणी आरत्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आरतीच्या दिवशी श्री विठ्ठल दयाजी मंदिरामध्ये आपण मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित राहून त्या ठिकाणी आपण आरत्याचं आयोजन करत असतो। अतिशय दिमागदार आणि रात्रीच्या वेळेला दिसणारा नयनरम्य सोहळा तो त्या ठिकाणी होत असतो आणि त्या उत्सवासाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित असतो। असा हा सांस्कृतिक ठेवा असलेला आपला सोहळा त्या दिवशी मंगळवारी 4 नोव्हेंबरला साजरा होणार आहे। त्याच्यासोबतच आपले युवा वर्ग हे या ठिकाणी हिरिरीने या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी असतात। या वर्षी सुद्धा 26वे वर्ष असणारं श्री विठ्ठल दयाजी सामाजिक मंडळ तळामाळा, त्याचबरोबर जय ग्रुप सुवेवाडी आणि यावर्षी नव्यानेच मला वाटतं श्री विठ्ठल दयाजी मंडळ विठ्ठल दयाजी नगर ही या उत्सवामध्ये या ठिकाणी ज्योतीच्या उत्सवामध्ये सहभागी होत आहे। त्यासोबतच मंगळवारी संध्याकाळी जय अहिल्या प्रीमियर लीग ही क्रीडा प्रेमींसाठी अतिशय चांगली बातमी आहे। रात्रभर त्या क्रिकेटची स्पर्धा आहे, सोबतच खेळाचा जो दुसरा दिवस आहे, मुख्य दिवस गजरोळाचा कार्यक्रम आहे, तो आपल्याला या ठिकाणी बुधवारी गजावरती होईल। बुधवारच्या दिवशी महानैवेद्य, महाप्रसाद असेल, गजडोल असतील, इतर गावचे गजे आहेत तेही त्या ठिकाणी आपण आमंत्रित केलेले आहेत, त्यामुळे तोही त्या ठिकाणी गजरोळाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात होईल। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही, असाच एकोप आपण ठेवून यानंतरचा येणारा श्री सतोषरायाचा खेळ सुद्धा आपण त्यावेळी उत्साहामध्ये साजरा करायचा आहे। सतोषराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी असते, जमाव असतो आणि मोठ्या प्रमाणात गजाचा फेरा असतो, त्याचाही आनंद आपण या ठिकाणी लुटायचा आहे। खरोखरच यावर्षी वरुण राजाने आपल्या सुवेवाडीकरांवरती अतिशय कृपादृष्टी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, गावातलं वातावरण अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं आहे। या आनंदाच्या वातावरणामध्ये आपण सर्वांनी त्या आपल्या खेळाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहोत अशीच मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती करतो। आणि आपण सर्वांनी नक्की भेटूया मंगळवारी 4 नोव्हेंबरला आरतीच्या दिवशी। चला परत एकदा बोलू, विठ्ठल दयाजी आप्पाच्या नावानं चांग बोल, सतोषरायाच्या नावाने चांग बोल। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय मल्हार। धन्यवाद।